संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आनंदाची बातमी। तर हो मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्या व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, त्याच्या व्यतिरिक्त इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना आणि ज्या काही अनुदानाच्या योजना असतात, त्या सर्व योजनेचे जे काही पात्र लाभार्थी आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांकरिता 2 दिवस अगोदर म्हणजे 9 तारखेला आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यांना तसं सांगितलेलं होतं की 9 आणि 10 या 2 दिवस ही वितरण प्रक्रिया सुरू असणार आहे। याकरिता ते पोर्टल बंद असणार आणि वेळ प्रसंगी यामध्ये कुठलाही काही बदल नाही झाला, डेट चेंज नाही झाली, तर आजपासून हे जे वितरण आहे ते वितरण सुरू होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे। म्हणजे रोज 11 शनिवारपासूनच हे वितरण सुरू होणार होतं आणि त्यानुसार हे वितरण सुरू सुद्धा झालेलं आहे। काही खूप जास्त उशीर झालेला नाही आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की मेसेज येते, आपण व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यानंतर जवळपास 4-4, 5-5, 8-8, 10-10, 15 दिवसापर्यंत हे पैसे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा व्हायला उशीर होतो आणि मागे पुढे होऊन जाते। परंतु यावेळेस तसं काही झालेलं नाहीये मित्रांनो। तर खऱ्या अर्थाने आज शनिवारला 11 तारखेला या सर्व पात्र योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे 1500 रुपयाचं, ते जमा होण्याकरिता काही वेळ अगोदरच सुरुवात झालेली आहे। परंतु आता खऱ्या अर्थाने तसं तर सकाळपासूनच मेसेंजरच्या, व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे लाभार्थी विचारतच होते आजपासून सुरू होईल का, तर ते सुरू झालेलं आहे। परंतु एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, या अगोदर सुद्धा काल एक व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं की सध्या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांना मग ते टेम्पररी असो किंवा परमनंट असो, UDID कार्डची केवायसी झालेली असो किंवा नसो, या व्यतिरिक्त हे जे काही सर्व पात्र लाभार्थी मित्रांनो, या दिव्यांग बांधवांना फक्त आणि फक्त सध्या थांबावं लागणार आहे। दिव्यांग बांधव जर सोडले तर इतर जे या योजनेमधील 2, 3, 4 ही योजनेमधील जे पात्र लाभार्थी आहेत, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर या योजनेचे जे अनुदान ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। आता महत्त्वाचा विषय असा आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून आहात आणि तुम्हाला अनुदान जमा झाले का ते सांगा। नसतील झाले तरी सुद्धा सांगा। दिव्यांग असतील आणि दिव्यांगांना कुठे कुठे जर जमा झालं ते तर शक्य नाही, मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, तरी सुद्धा जर असं झालं आणि खरं असलं, सत्य असलं तरच ते सांगा। या व्यतिरिक्त दिव्यांगांना वेळ लागणार आहे हे तर आपण सांगितलेलं आहे। सोबतच महत्त्वाचा विषय असा आहे की आपण हे सुद्धा सांगितलेलं होतं, कारण आपण हे सांगितलं होतं की मार्च आणि एप्रिल या 2ही महिन्याचे जे तुमचे अनुदान आहे हक्काचे राहिलेले त्या लाभार्थ्यांचे ते सोबत जमा होणार आहे। आणि हे याकरिता सांगितलेलं होतं कारण की तशी विश्वासार्ह माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण घेतलेली होती, परंतु कुठे ना कुठे ते होताना आज सध्या दिसत नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर खरोखर तुमच्या आधार संलग्न खात्यावर मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले का, किंवा एप्रिल महिन्याचे अनुदान जमा झाले का, किंवा 2ही महिन्याचे अनुदान जमा झाले नाही, किंवा ज्या पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्याचे अनुदान जमा झाले त्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तालुका, जिल्ह्यासहित तुम्हाला अनुदान कोणत्या महिन्याचे किती जमा झाले 100% सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। जेणेकरून काय होईल, या पात्र लाभार्थ्यांना कळेल कुठे वितरण सुरू झाले, कुठे वितरण सुरू नाही झाले, किंवा किती वितरण सुरू झाले, 2 महिन्याचे आले का, 1 महिन्याचे आले का, किंवा या व्यतिरिक्त काही करता येईल का। कारण की कमेंटमध्ये वेळ प्रसंगी बरेचसे लाभार्थी त्यांनी काय काय केलं ते सुद्धा सांगतात, काय केल्याच्या नंतर फरक पडला, काय करून फरक सुद्धा नाही पडला, फायदा झाला का नाही झाला, या सर्व गोष्टी ते बऱ्याच वेळा कमेंटच्या माध्यमातून शेअर करतात आणि त्या कमेंट वाचल्याच्या नंतर इतर लाभार्थ्यांना सुद्धा मदत होते, फायदा होतो आणि ते करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळते, धीर सुद्धा मिळतो मित्रांनो। तर त्यामुळे तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला कोणत्या अनुदान कोणत्या महिन्याचे आले, नाही आले, कोणत्या योजनेचे आले, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेतील सोबतच विधवा माता भगिनी यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरू झाले, ही बातमी, ही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। आणि नेहमीप्रमाणे जी व्हिडिओ आपण देतो, अपडेट देतो, ती नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली अपडेट सुद्धा नक्कीच आपल्या सर्वांकरिता उपयोगी ठरेल अशी आशा करतो। आणि या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढीच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे मी सांगत असले त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह। कारण की या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला तुमच्या अनुदान जमा होण्याकरिता सुरुवात झाली ही गोड बातमी दिलेली आहे मित्रांनो। तर मित्र, भेटूया आता एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।